साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली अर्धार झाला सफल व्यापार. हरी आला हातात, हरी आला हातात, मग कैची भय चिंता त्यांची सरली अर्धार झाला सफल व्यापार. तो का म्हणे हरी काही उरो न देवरी त्यांची सरली अर्धार झाला सफल व्यापार. समचरण सरोजम सांद्र निलाबुदावम जगननिहित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी त्रिपुटी सातीत त्रिपुटी जो वसे स्वामीचा स्वामी कृष्णा तटिओ दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा. नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथा. गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट वदला ज्ञानेश्वरू तयाचे चरणावरू साष्टांग नमन गा. राम विजय हरि विजय सार पांडव प्रताप ग्रंथ केला तोर. तो श्रीधर स्वामी नाजरेकर पंढरपूर निवासी गा तयाचे चरणावरी साष्टांग. सीताराम हनुमान 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 सीताराम हनुमान. ताली बजा दो. सीताराम हनुमान 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 राम हनुमान सीताराम 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 हनुमान. साठविला हरीजी हृदय मंदिरी त्यांची सरली अर्धार झाला सफल व्यापार. अभंग तुकोबारायांचा 4 चरणाचा आहे. अभंगाचा थोडक्यात भाव सांगायचा तो असा. जीवनामध्ये सफलत्वाच्या दिशेनं जर आपल्याला वाटचाल करायची असेल तर तुम्हाला परमार्थाचा आश्रयच करावा लागतो. थोडस प्रारंभीचा विषय आहे. बैठक पाया रचायचा म्हणून एवढं घरी न्या. ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये खूप दुःख आलं, प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली, जे काम करायला गेले ते उलट व्हायला लागलं,
त्या दिवशी काहीच करू नका. शास्त्र सांगतंय भगवंताचं नामचिंतन करा. सगळ्या समस्याचं समाधान देवाचं नाव आहे. तुम्ही मला अशी एखादी गोष्ट विचारा का नामचिंतनानं ही होती का, म्हणून मी प्रमाण सांगल तसं जाणार. तुम्ही कोणतंही काम विचारा ना, मी तुम्हाला त्याला प्रमाण देईल का नामचिंतनानं हे होतं भगवंताच्या. अरे त्याच्या नामाने जर एवढी कामं होतात, ज्या दिवशी तो आपल्या हातात येईल, जगाचा मालक ज्या दिवशी हातात येईल ना, मग कशाची चिंता तुम्हाला. आणि आपल्याला असून असून चिंता कोणती आहे? नित्य उठून या खावयाची चिंता. आपली चिंता तरी काय? कधी विचार नाही केला का या जन्माने आपल्याला जन्म संपवायचा आहे, आपल्याला व्यापार सफल करायचा आहे. व्यापार नाम पुन्हा पुन्हा जी घटना गोष्ट घडते त्याला व्यापार म्हणतात. मग जन्म मृत्यू सुद्धा व्यापार आहे. कारण पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित एक एक योनी, कोटी कोटी फेरा मग लागे वारा. हा एवढं सगळं फिरून आल्यानंतर 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जलचरे भोगाव्या 9 लक्ष. 11 लक्ष योनी आपण किडे माकुड्यामध्ये होतो. 10 लक्ष भोगाव्या पक्ष्यांमध्ये, 30 लक्ष योनी पशूंच्या घरी, आणि मग मनुष्या भितरी 4 लक्ष. एवढं सगळं बेरीज करा. लक्ष 84 नाजूक फेरा. कधी आपण पाण्यात राहिलो, कधी जमिनीवरून फरफटलो, कधी आकाशातून उडालो, कधी बारीक जीवजंतू झालो, कधी प्राणी झालो, कधी वृक्ष झालो, बोरी झालो, बाभळी झालो, कधी पारस एरंड झालो. 20 लक्ष येईल ना, ते पारस एरंड येईलच ना. एवढं सगळं फिरला आणि मग मनुष्य देह मिळाला. ऐका ऐका, आता या देहासारखं निदान आपल्या हाताला लागलेलं आहे, मनुष्य देहासारखं. आणि जर समजा इतर शरीरामध्ये जे केल्या जातं तेच जर या शरीरात आपण करत असू, तर मनुष्य शरीर मिळून सुद्धा काही फायदा नाही, काय उपयोग आहे. भगवंताने विशेषत्वानं या देहाची निर्मिती अशी केली का जे इतर देहामध्ये नाही ते या देहात आहे. बाहुल मनुष्य दे निज ज्ञान घातले पायी, जेने ज्ञानी देहवी देई पायी पावते रे. ज्या ज्ञानाच्या ओघाने ज्ञाता ज्ञेय स्वरूपाला प्राप्त होतो, देही विदेही अवस्था गाठतात. असं ज्ञान या शरीरात आहे. खरं सांगा, तुम्ही बसले सगळे, मला तुम्हाला विचारायचंय, नुसतं ऐकून सोडू नका, थोडा संवाद करू आपण. चांगलं वाईट कळतं का नाही तुम्हाला? कळतं. शेणातला आणि अन्नातला नक्की फरक कळतो. काय खावं काय खाऊ नये हे आपल्याला नक्की कळतं. कारण मनुष्य शरीर आहे. विशेषत्वानं ते ज्याला आपण मेंदू म्हणतो ना, हा मनुष्य शरीराचा विशेष आहे. चांगलं वाईट कळतं, काय खाऊ नये काय खावं हेही कळतं. नाती कळतात रक्ताची. समोरून चाललेली स्त्री आपलीच बहीण आहे हे सुद्धा या शरीरामध्ये कळतं. मग कळून जर न कळतेपणा करत असाल, इतर पशुसारखं वर्तन जर तुम्ही करत असाल, तर मनुष्य शरीर मिळून काय उपयोग आहे? नाही तरी काय तोडी, श्वान शुकरी बापुडी. कुत्र्यांचा काय तोटा आहे? जर जीवनात भक्तीच नसेल ना तुमच्या, माझी भक्ती विन जळोते जियाले पण, अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. दगड काय कमी आहे का मग? अहो किती दगड, आणि काय उपयोग होतो दगडाचा? ज्याच्या जीवनात भक्ती नाही त्याच्याबद्दल माफी मागून बोलतो बरं का, त्या दगडाचा एकच उपयोग होतो,
सकाळी पाणी नेण्याची प्रथा ज्या गावात नसते, कळाला असेल ना, आता जास्त खाली येऊन त्यांच्या कामी तो दगड येतो. म्हणून जीवनामध्ये विषय निघला म्हणून दगड बनवू नका. अजून पुढे जाऊन बोलतो, या शरीराला झोपेची गरज आहे. आज हे आजाराने थैमान घातलंय. मला वाटतंय ह्याला कारण आपण स्वतः. देवाने तुम्हाला शरीर दिलं, आजार पाठवलेला नाही चंदू बाबा, आपल्या वाईट सवयीनं निर्माण केलाय. मला आपल्याला असं विचारायचं, कॅन्सर होणं हे 30 वर्षाचं वय का? अटॅक येणं 21 वर्षाचं वय का? एवढं घरी न्या, कीर्तन लक्षात राहील. नाही राहणार तुमच्या, पण ज्या मातेच्या निमित्तानं मी बोलतोय ना, अशा आमच्या सुशीलाबाई यांच्या निमित्तानं एवढी गोष्ट घरी न्या. जी लोक 10 वाजता झोपतात त्यांचं जीवन हिऱ्याचं आहे. जे 11 वाजता झोपतात त्यांचं जीवन सोन्याचं आहे. 12 वाजता झोपतात त्यांचं जीवन लोखंडाचं आहे. आणि जे 1 वाजता झोपतात त्यांचं जीवन जुता चप्पल प्लॅस्टिकचं आहे. 1 वाजता झोपणाऱ्या माणसाला 100% आजार होणार नाही. बरा होत लोक, विनंती करतो मी कळकळीची आपल्याला, तुम्ही तुमच्या जीवनाला इतकं स्वस्त बनवताय जुता चप्पल प्लॅस्टिक सारखं. नका हिरा बनवू, पण 70 रुपये किलो लोखंडही बनवू नका ना या जीवनाला. हे शरीर किमान 70,000 रुपये तोळ्याचं बनवा. 11ला तरी झोपत जा. बघा तुम्ही, 100% 11 वाजता जी लोक झोपतात आणि सकाळी लवकर उठतात, झालेला आजार सुद्धा जे लोक 5ला अंथरून सोडतात, झालेला आजार सुद्धा कमी होतो त्या सकाळच्या हवेनं. विठाला विठाला विठाल 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 कुंडलिका वरदा विठाल ज्ञानदेव भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तो हातात घेण्याकरता ज्याचं शरीरच, हे बघा, आशक्त माणसाला देवाची प्राप्ती कधीच होत नाही. म्हणून शरीर स्वास्थ्य असावं अगोदर. आशक्त माणसाला नाही देवाची प्राप्ती, भक्ती करू शकत नाही, मनही लागणार नाही त्याचं. म्हणून माणूस सशक्त असावा, प्रसन्न असावा. एकदा हातात आला हरी, कशाची चिंता राहत नाही. मला वाटतं नाथबाबाची एक ओवी आठवली मला आता. आपण जितकं संसाराकरता धडपड करतो तेवढी परमार्थाकरता कधीच नाही केली. मला तुम्हाला असं विचार, तुमच्या शेजारी जमीन विक्री निघली किंवा प्लॉट विक्री निघला, इथं प्लॉट पडले असतील आता, कारण सिटीच्या जवळचा भाग आला तुमचा. विशेष म्हणजे बायपासला, तर प्लॉट जर शेजारी विक्री निघला तर पाहुण्याकडून आणून का होईना, व्याजानं काढून का होईना, पण तुम्ही सोडत नाही. बरोबर आहे, घेणार म्हणजे घेणार. तसं गावात सप्ताह आला, जरी तुमच्याकडे नसले तर व्याजानं काढून का होईना, वर्गणी दिल्याशिवाय. ऐकून राहिले ना, हा फरक आहे दोन्हीतला. जितका संसार आम्ही आवडीनं केला तितका परमार्थ कधीच नाही केला. आणि ज्या दिवशी संसारा इतका परमार्थ आवडीनं कराल त्या दिवशी तुमच्या हातातलं खेळणं झाल्याशिवाय राहणार नाही तो. आता ओवी ऐका. द्रव्यालागी सर्वार्थता, जैसे कष्ट ती सर्वथा, तैसा जरी कोणी कष्टे परमार्था, परब्रह्म तत्वता, खेळणे होयगा खेळणे हो. हातातलं खेळणं होईल तुमच्या. म्हणून एकदा का तो हातात आला, मग कशाची जीवाच्या पाठीमागे सगळ्यात मोठी चिंता आपल्याला कशाची, जन्म मरणाची. पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं. अहो सामान्य नाही ना हे. किती किती दुःख आईच्या उदरामध्ये पडला. आईच्या उदरामध्ये काय, विष्टाले बचो इकडे, नाकी तोंडी कृमीकडे, गर्भवासाचे दुःख गाडे कवनापुढे सांगावे. आणि अशा दुःखाच्या यातना इरझार थांबवणं ही सगळ्यात मोठी चिंता जीवाची. एका जन्माने जन्म संपवणं हा मनुष्य जीवनाचं सार्थक आहे.
हा खरा व्यापार आहे. म्हणून का हो, हातात घेता येतो एवढ्यावर थांबू नका, हृदयात देखील साठवता येतो. अनेकाने साठवला, कुणी कुणी साठवला. अनेक उदाहरणं आहे. जसे जसे बसतील वेळेप्रमाणे तसे तसे बसवतो. आणि अभंगाचा सरळ भाव मी आपल्यासमोर मांडला. ज्या निमित्तानं मी बोलतोय, खरं तर इथं उभं राहिल्यावर मला चक्कर येत होते. कुठून बसलेलो आहे, साताऱ्यापासून. आणि आम्ही पाणी प्यायला सुद्धा देखील थांबलो नाही. कारण मध्ये मॅपमध्ये लाल रस्ता पुण्यात दाखवायचा सगळा. म्हणजे जो काही वेळ वाढला ना तर ट्रॉफिक मध्ये आणि सिटीतूनच यावं लागलं आम्हाला. त्यामुळं थोडंसं तरी वेळेवर आलो, फारसं लेट नाही झालो. आणि इकडं आल्यानंतर तर पुढं ते मॅप अविनाश भाऊनेच टाकला होता मला वाटतं लोकेशन. आणि त्याप्रमाणे तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचं योग या ठिकाणी आला. मला नंदू भाऊने, मी त्याच दिवशी बोललो होतो, नंदू दादा माझी फार हाल होईल, मी सकाळी कुठे आहे, संध्याकाळी तुझ्याकडे इतक्या अंतरावर यायचं. परंतु ज्यावेळेस अविनाश भाऊचा हट्ट, त्यांच्या वडिलांचा हट्ट की महाराजांचा सेवा असावी ना, मग नंदू मला 5-6 दिवस पाठलागच केला त्याने, काही करा. आणि त्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. हा जो काही परिवार आहे, आमच्या मातोश्री सुशीलाबाई सुदाम लोखंडे, खरं तर त्या निरक्षर आहे. मला पाठवलं त्याच वेळेला मी वाचलं होतं गाडीमध्ये चालू. त्यांची जी काही पती आहेत श्री सुदाम सदाशिव लोखंडे, 4 अपत्य 2 मुलं आणि 2 मुली आहेत. मोठी मुलगी भारती भगवान शिंदे. मला वाटतं सगळा हा सुशिक्षित परिवार आहे. एका अशिक्षित मातेनं, निरक्षर मातेनं सगळा परिवार सुशिक्षित बनवला. ही एक सौभाग्याची गोष्ट आहे. म्हणजे स्वतः सुद्धा नंतर त्या, मला वाटतं नंतर वाचणं वगैरे, त्यांचे स्वाध्याय परिवाराशी असलेले संबंध तुम्हाला माहिती नसेल कदाचित. आमचे आई वडील देखील स्वाध्याय परिवारातच आहे. वैजापूर तालुक्यात माझं गाव आहे, बाभुळगाव. आणि महाराष्ट्राचे स्वाध्याय परिवाराचे अध्यक्ष दादा पाटील तुपे, दादा असतानाचे, परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवलेचे असताना. आणि ते आमच्या गावात त्यावेळेला आले होते शास्त्रीजी. मनुष्य गौरव दिन वगैरे झाला नंतर संभाजीनगरला, तर ते आमच्याच गावातले दादा पाटील तुपे. त्यामुळं मोठा संपर्क स्वाध्याय परिवाराशी आमच्या गावाचा अजूनही आहे. भावफेऱ्या वगैरे निघतात. तसं या मातेचं मी जे वाचत असताना मला फार आनंद वाटला. कारण मी देखील अगोदर माझं जर बालपण घडलं असेल खरं तर या स्वाध्याय परिवाराच्या बैठकांना लहानपणी जाऊन बसायचो मी. आणि तिडून पुढं मग हे बघा, ज्याचं बालपण बिघडलं ना त्याचं तारुण्य कधीच चांगलं असू शकत नाही. म्हणून अगोदर बालपण, सत्संगाची गरज आहे. मला वाटतं पहिली भक्ती सांगितली काय, श्रवण. पण श्रवण कुठं सांगितलं, सत्संग मेन लभते मग शंकर दृष्टी पाहते, शिवपुराण सांगते. आता पहिली भक्ती ऐका, शबरी मातेला सांगत असताना, प्रथम भगती संतन करे संगा, दुसरी रते मम कथा प्रसंगा, मंगल भवन आमंगल आरे, नव शुद्ध शरद अजगर आरे. राम सिया राम जय राम.